पालिकेच्या निवडणुकीआधी ठाकरेंची शिवसेना ॲक्शन मोडवर. मुंबईतील पाणी रस्त्याचं काम, कचरा या विरोधात ठाकरेंची शिवसेना मोर्चा काढणार. शिवसेना भवनातील बैठकीत निर्णय. वरळी मतदारसंघातील कोळीवाड्यातील जेटींची दुरावस्था, त्यामुळे पुनर्बांधणीसाठी तातडीनं निधी देण्यात यावा या मागणीसाठी आदित्य ठाकरेंचे अजित पवारांना पत्र. आषाढी यात्रेदरम्यान प्रयागराजच्या धर्तीवर चंद्रभागेवर तात्पुरते पूल उभारले जाणार. बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतंही काम केलं जाणार नाही. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत निर्णय. शेगावमधील नखगळती प्रकरण. बुलढाण्यामध्ये केंद्र सरकारचा आकस्मिक चिकित्सा राहत पथक दाखल. उच्चस्तरीय पथक आजपासून पुढचे 3 दिवस केस आणि नखगळती भागाचा दौरा करणार. राष्ट्रवादीचे नेते जिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी. 2 दिवसांपासून ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देत 10 कोटींची मागणी. डी गँगचा उल्लेख करत वडिलांसारखे हाल करण्याचा मेलमध्ये दावा. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी हमीद इंजिनियरला जामीन मंजूर. 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर नागपूर सत्र न्यायालयाकडून जामीन. आज कारागृहातून सुटका होण्याची शक्यता. नाशिकच्या सातपीर दर्गा प्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली. याचिका दाखल करण्यापूर्वीच महापालिकेनं कारवाई केल्याचे निदर्शनास. दर्गा ट्रस्टला नव्यानं हायकोर्टात दाद मागण्याचा न्यायालयाचा सल्ला. राज्य सरकार आता लॉटरीतून उत्पन्न वाढवणार. त्यासाठी केरळ राज्याच्या लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांच्या अध्यक्षतेखाली 10 जणांची समिती. या समितीत ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही सदस्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वॉर रूम बैठकीत प्रकल्पांचा जम्बो आढावा. मुळा मुठा नदी संवर्धन, बीडीडी पुनर्विकास, धारावी पुनर्विकास, मुंबई आणि पुणे मेट्रोसह विविध कामांचा आढावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 24 एप्रिलला कुडाळ सिंधुदुर्गमध्ये जाहीर सभा. नवीन बस डेपो मैदानावर मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदे सभा घेणार. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.